एक पुरुष संध्याकाळी घराबाहेरून अचानक आरडत आरडत ओरडत घराजवळ आला। घराचं दार वाजवू लागला आणि घरामधून त्याची बायको त्याचे आईवडील बाहेर आले आणि तो त्या ठिकाणीच कोसळला। आता मुलगा अचानक कसा काय कोसळलाय म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीला सुरुवात केलीच, पण मात्र थोड्याच वेळामध्ये त्याचा जीव गेला। नेमकं काय झालं होतं त्या पुरुषाबरोबर? नेमकं अचानक तो आरडत ओरडत का आला होता आणि त्याच्यासोबत काय घडलं होतं? काय आहे संपूर्ण प्रकरण? कुठली आहे घटना? हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील बारमेरची। राजस्थानमधील बारमेरमध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि याच कुटुंबामध्ये काही व्यक्ती राहायचे। हे सगळं राहत असताना या घरामध्ये राहणारा एक 50 वर्षीय पुरुष होता। त्याचं नाव आहे मालाराम। मालाराम जोगी नावाचा तो पुरुष या घरामध्ये राहत असताना ऑक्टोबर 2023 मध्ये संध्याकाळी अचानक तो घरी आरडत वरडत आला। मध्यरात्र झालेली होती आणि आरडत वरडत आला, पोटामध्ये दुखतंय असं सांगू लागला। घरच्यांनी लगेचच त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं, पण जवळच्या दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचं त्यावेळीच तिथं निधन झालं। आता निधन झाल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली, पण त्याचा नेमका मृत्यू का झाला हे समजत नव्हतं, म्हणून त्याचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। मग पोस्टमॉर्टमचा जेव्हा रिपोर्ट आला, तो रिपोर्ट ऐकून सगळ्यांना एक मोठा धक्काच बसला, कारण की त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की याच्या प्रायव्हेट पार्टला जोरदार जखम झाली आहे आणि त्यामुळंच त्याचं निधन झालं। मग एका पुरुषाचं मध्यरात्री अशा पद्धतीनं त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोणी हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी त्याला का मारलं होतं, हाच एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला होता। पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा घरच्यांचा जबाब घेतला, तेव्हा एक गोष्ट समजली की हा जो 50 वर्षीय व्यक्ती होता मालाराम, त्याचं त्याच्याच वहिनीसोबत लफडं चालू होतं। त्याच्यापेक्षा वयानं लहान असणारा त्याचा भाऊ होता आणि त्याच्या भावाची बायको आणि याचं प्रेमाचं सूत जुळलं होतं। मागच्या अनेक वर्षापासून या दोघांचे प्रेम संबंध व्हायचे। संध्याकाळी उठून हा त्याच्या वहिनीच्या बाजूला जाऊन झोपायचा आणि नको ते कृत्य करायचा, कारण की त्याचा जो लहान भाऊ होता तो कामानिमित्त एका मोठ्या शहरामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी त्याची बायको एकटीच राहायची, म्हणून त्याच संधीचा गैरफायदा घेत हा मालाराम त्याच्या वहिनीकडे जायचा आणि तिच्यासोबत रात्र रंगीन करायच्या। बऱ्याच वर्षापासून यांचा हा प्रकार अगदी सर्रासपणे चालू होता, पण याची खबर कानोकान सुद्धा कोणाला लागलेली नव्हती। मग एक दिवस अचानक ऑक्टोबर 2023 मध्ये ह्या दररोजच्याच पद्धतीनं त्याच्या वहिनीकडे गेला आणि वहिनीसोबत याचं काहीतरी वादविवाद झाले। या दोघांचे जोरदार भांडणं झाले, कारण की यानं अश्लीलतेचा कळस गाठला होता। वेगवेगळ्या मागण्या त्याच्या वहिनीकडं तो करू लागला। मग हे सगळं करत असतानाच या दोघांमध्ये जोरदार भांडणं झाले आणि त्याच्या वहिनीनं त्याचा प्रायव्हेट पार्ट असा काही जोरात धरून वडला, त्याच्या ठिकाणी त्याला गंभीर दुखापत केली आणि त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं, म्हणून तो जोरजोरात त्या रूममधून बाहेर निघून त्याच्या घराकडे आरडत ओरडत पळाला। पण घरच्यांना सांगता येत नव्हतं की नेमकं दुखतंय कुठं, म्हणून तो पोटात दुखत असल्याचं सांगत होता आणि डॉक्टरसुद्धा पोटात का दुखतंय म्हणून हेच तपासून पाहत होते। वरीच पोटात दुखतंय म्हणल्यावर खाली कशाला चेक करून पाहते, म्हणून त्यांनी पोटाचंच बघितलं, काय चेकअप केलं। पण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यामधून सत्य समोर आलं की याच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली, म्हणूनच त्याचा जीव गेला, त्याचं निधन झालं। आता त्याची जी वहिनी होती तिलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तिच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत आणि तिचीसुद्धा कसून चौकशी आहे, ती पोलिसांच्या ताब्यात आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे। नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना देशासह राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत चाललेल्या आहेत आणि या सगळ्या घटना आहेत, यामधून धक्कादायक गोष्टीसुद्धा घडत आहेत। अनेक जणांना यामधून जीवसुद्धा गमवावा लागतो। मग या सगळ्या अशा घटना करण्याला काय अर्थ आहे असं सुद्धा आपल्या या ठिकाणावर वाटू लागतं। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा
आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.